चौकशीसाठी गेलेल्या पोलीस पथकावर किल्ले मच्छिंद्रगडला हल्ला, दोघे जखमी, चौघे हल्लेखोर ताब्यात। किल्ले मच्छिंद्रगड तालुका वाळवा येथे एकाच्या डोक्याला पिस्तूल लावून दमदाटी केल्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावरच चौघांनी कोयत्याने हल्ला केला। या हल्ल्यात 2 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत। हा प्रकार शनिवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान घडला आहे। या प्रकरणी चौघांना अटक केलेली आहे। दरम्यान जखमी हवालदार जालिंदर पांडुरंग माने यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे। त्यानुसार अतुल शंकर साळुंखे, ओंकार मोहन कदम, कांचन शंकर साळुंखे, मयुरी अतुल साळुंखे अशा चौघांविरोधात खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदवला आहे। पोलिसांनी गुन्ह्यातील हत्यार आणि दुचाकी जप्त केली आहे। न्यायालयाने चौघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केलेली आहे। इस्लामपूर पोलिसांचे पथक डायल 112 या वाहनातून पेट्रोलिंग करत होते। वाळवा तालुक्यातील बहे नरसिंहपूर मार्गे किल्ले मच्छिंद्रगड गावच्या कमानीजवळ आले असता तेथे दुचाकीवरून घाबरलेल्या अवस्थेत निघालेल्या ग्रामस्थांनी पोलिसांना हात करून थांबवलं। त्यातील एकाने माझ्या वडिलांच्या डोक्याला पिस्तूल लावून दमदाटी करून विजय साळुंखे आणि ओंकार कदम निघून गेलेत, त्यांना ताबडतोब पकडा असं सांगितल्याने पोलिसांचे पथक गावामध्ये गेले होते। पथकातील जालिंदर माने, आकाश सावंत, अजय काळे, विजय साळुंखे यांच्या घराजवळ जाऊन घटनेबाबत चौकशी करू लागले। यावेळी अतुल साळुंखे यांनी मोबाईलवरून कोणाला तरी तू लवकर पिस्तूल घेऊन ये, आज पोलिसांना जिवंत ठेवायचं नाही, त्यांना गोळ्या घालायच्या अशी दमदाटी केली। यावेळी मोटारीतून एक जण आला। त्यानंतर अतुल साळुंखे याने दुचाकीला लावलेला ऊस तोडणीचा कोयता घेऊन हवालदार जालिंदर माने यांच्या डोक्यात वार केला। त्याने तो चुकवून दोन्ही हाताने अडवला। यात माने यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याजवळ जखम झाली आहे। त्याचवेळी पोलीस कर्मचारी आकाश सावंत यांनी ओंकार कदम यांच्या हातातला कोयता काढून घेत अतुल आणि ओंकार यांच्यावरही हल्ला केला। त्यात सावंत यांच्या तळहाताला कोयता लागून जखम झाली। तसेच 2 महिलांनी पोलिसांच्या दिशेनं दगडफेक केली। या हल्ल्यानंतर पोलिसांनी या चौघांना ताब्यात घेतले। सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दिडवाक अधिक तपास करत आहेत। ब्युरो रिपोर्ट SBR मराठी, इस्लामपूर।